वेलकम मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आयुर्वेद विथ सुनीता ऑफिशियल या चॅनलमध्ये. आणि तुम्ही पाहत आहात आयुर्वेदिक चॅनल. तर मित्रांनो, आज आपण एक नवीन रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. काय होतं की आपल्याकडे कधी कधी एखादी गोष्ट जास्त केली जाते आणि नंतर मग पुरणपोळी करतो आणि पुरणपोळी समजा पुरण संपला आणि त्याचं जे मैदा असतो कणिक तो भिजवलेला, आपण शक्यतो जर मैदा भिजवला असेल तर मी सांगते, कारण मैद्याची चपाती चांगली लागत नाही. मग आपण तो मैदा जर उरला थोडाफार एक दोन पोळीचा तर आपण फेकून देत असतो. परंतु मी काय केलं, उरलेला मैदा रात्रभर डब्यामध्ये पॅक ठेवून दिला आणि तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत चांगला पुन्हा आंबून गेला आणि चांगला फुगला गेला. त्यामुळे काय झालं की मी त्याचे असे छोटे छोटे भजे तळून घेतले. त्याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच टाकलेला नाही, फक्त भजे बारीक बारीक भजे काढले आणि तळून घेतले आणि खूप छान लागतात मित्रांनो. ही रेसिपी मुलांना टाईमपास म्हणून खायला खूप चांगली आहे. फेकण्यापेक्षा आपण त्याचा काहीतरी उपयोग करून घेऊ शकतो. आणि एक नवीन रेसिपी म्हणून असे मस्त बारीक भजे चांगले कुरकुरीत चांगले तळून घ्यायचे. आणि एका बाजूला आपण पातेल्यामध्ये हे बघा मी पाक बनवायला ठेवलं आहे. आणि पाकामध्ये तुम्हाला किती गोड करायचं त्यानुसार तुम्ही साखरेचा वापर करा. पाणी आणि साखर आणि त्यामध्ये वेलायची पावडर टाकली आहे मी, जायफळ पावडर, वेलायची पावडर, आणि ते चांगलं उकळून घेतलं. आणि आता हे जे भजे आहेत ते भजे सर्व काढून झाले की मी या पाकात सोडणार आहे. थोडं पाक थंड होऊ द्यायचं, एकदम गरम गरम नाही टाकायचे. माझे भजे खूप झाले, परंतु पाक आता कमी होऊन जाईल, एवढ्या भज्यांसाठी पुरणार नाही. मग मी निम्मच भजी टाकते आता पाकामध्ये आणि पुन्हा दुसरा पाक बनवून उद्या. आणि पाक कमी असल्यामुळे आणि 2-3 तास चांगले भिजू द्यायचे भजे. त्यामध्ये 2 तासात पण जास्त पाक असला तर लवकर भिजतील. आणि नंतर भिजल्यानंतर जेव्हा भजे पाकामध्ये छान भिजून जातील तेव्हा तुम्ही भजे खा, मुलांना पण द्या, एकदम छान टेस्टी लागतात. आणि तुम्हाला कसं वाटला हा पदार्थ? नक्की तुमच्याकडे मैदा उरला कधी पुरणपोळी बनवताना तर नक्कीच हा पदार्थ तुम्ही बनवून बघा, छान लागतो, मुलांना नक्कीच आवडेल. वेगळं काहीतरी नेहमी आपण बेसनाच्या भजी काढत असतो, आत्ता आपण गव्हाच्या पिठाच्या गोड भज्या काढून बघा. खूप छान आहे ही रेसिपी, एकदम सोपी, शॉर्टकट बट स्वीट. तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रकार कसा वाटला तर मला कमेंट करून जरूर कळवा. आणि चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. हे बघा, अजून बाकीचे भजे तळायचे बाकी आहेत, मी बाकी अगोदरच तळून घेतले. मित्रांनो, तुम्ही कशाचे भजे बनवतात मला कमेंट करून सांगा. हे बघा, मी मुगाचे भजे बनवते, नंतर कांदा घालून पण भजे बनवतो. असे वेगवेगळे छान छान भजे, पालकचे भजे बनवतो, गिलक्याचे भजे खूप छान लागतात आणि टेस्टी पण असतात, लहान मुलांना खूप आवडतात. बघा मित्रांनो, एवढ्या पिठाचे खूप भजे तयार झाले. मला वाटलं की एकदम थोडेच भजे होतील म्हणून मी पाक थोडा बनवला, परंतु भजे खूपच जास्त झाले ते फुगल्यामुळे. हे बघा किती छान भजे बनवले. आणि हे भजे एकदम मस्त भाजले पण गेलेले आहे, एकदम मस्त मध्ये शिजले गेलेले आहेत, कुरकुरीत झाले आहेत. आणि ते आता मी पाकात सोडणार आहे. पाक पण आता मिडियम झाला आहे, जास्त गरम नाही. आणि आता हे पाकामध्ये
जेवढे बसले तेवढे भजे सोडायचे. पाक थोडे कमी झाला भज्यांच्या मानाने, कारण एवढे भजे थोडे कडक असतात, मग ते फुगायला थोडा वेळ लागतो आणि तेवढं पाक त्याला पुरणार नाही. पण मी तर निम्म भजे टाकते आणि बाकी भजे मी उद्या नवीन पाक बनवेल आणि त्यामध्ये टाकेल. आणि हे चांगले मिक्स करून घ्या आणि एक दोन तास राहू द्या. चांगले भिजले की खा, खूप छान लागतात आणि मुलं बघा पुन्हा पुन्हा करून लागतील. झाले आपले गोड भजे तयार. आपली रेसिपी रेडी झाली. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मैद्याचे गोड भजे? तर पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.